नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. चंदननगरमधील खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झालाय. एका महिलेला आय लव्ह यू म्हणणं तरुणाच्या जीवावर बेतलंय. साईनाथ उर्फ खलिबली दत्तात्रय जानराव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना पुण्यातील चंदननगरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. मात्र या आरोपींपर्यंत पोहोचण्याआधी पोलिसांना मोठा तपास आणि चौकशी करावी लागली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदननगर परिसरात बेवारस मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दरम्यान हा मृतदेह साईनाथ उर्फ खलिबली दत्तात्रय जानराव याचा असल्याचं उघड झालं. त्याचबरोबर त्याला दारूचं व्यसन असल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता उपस्थित झाली होती. मात्र त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मारहाण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. याच तपासातून सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्लेकर आणि समर्थ उर्फ पप्पू शर्मा ही 2 नावं समोर आली. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. मयत साईनाथ याने आरोपी सोन्या उर्फ आदित्य वाल्लेकर याच्या चुलतीची छेड काढली होती. इतकंच नव्हे तर तो तिला आय लव्ह यू देखील म्हणाला होता. त्याचाच राग आदित्यच्या डोक्यात होता. त्यामुळे त्यानं मित्राच्या मदतीनं साईनाथला लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत सोडून ते निघून गेले होते. पोलीस आयुक्तांच्या नियमावलीनुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब जे असतात ते रात्री 1:30 वाजेपर्यंत चालू ठेवायला परवानगी असते. जर एखाद्या हॉटेल, पब, रेस्टॉरंट कडून नियमभंग झाला असेल तर मग कारवाई करायची असल्यास पोलीस थेटपणे या हॉटेलमध्ये जाऊन ग्राहकांना त्रास होईल अशा पद्धतीने वागू शकत नाहीत. शक्यतो हॉटेलच्या मॅनेजरला बाहेर बोलवून जी काही कारवाई करायची असेल ती कारवाई केली जाते किंवा सूचना काही करायच्या असतील तर तशा पद्धतीच्या सूचना केल्या जातात. अर्थात अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांना वेगळी भूमिका घ्यायला लागू शकते. मात्र खराडीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये अशी कुठलीही अपवादात्मक परिस्थिती उद्भवलेली नव्हती. तरी सुद्धा वरिष्ठ पोलिसांच्या नावाने भीती दाखवून हप्ता वसूल करण्याचा हा सगळा आरोप जो आहे तो या पोलीस उपनिरीक्षकांवर करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. या सीसीटीव्ही मध्ये ते थेटपणे तिथल्या सगळे जे जेवणारे लोक आहेत त्यांचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हॉटेल मॅनेजरशी काहीतरी बोलताना दिसतात. त्यामुळे या दोघांमध्ये नेमका संवाद काय झाला, त्यांच्यावरती जे काही आरोप करण्यात आलेत हे आरोप खरे आहेत का, जर हे आरोप खरे असतील तर हे सगळं किती दिवसांपासून सुरू होतं, आणखी काही लोकांकडून अशा पद्धतीने पैसे गोळा केलेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी चौकशी होणं गरजेची आहे. त्याचबरोबर पोलीस जर कायद्याचे रक्षक असून तेच असं वागणार असतील तर सर्वसामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची हा सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.